जर तुम्ही पण बिझनेस ओनर असाल आणि तुम्हाला बिझनेसमध्ये क्लॅरिटी, फास्ट डिसिजन्स आणि प्रोग्रेस बघायची असेल तर डिरेक्टली ॲक्शन घेणं हे तुम्हाला ते अचीव करायला मदत करेल. अनेक बिझनेस ओनर्स म्हणतात की मला क्लॅरिटी हवी आहे, मला परफेक्ट प्लॅन पाहिजे, मला माहीत असायला हवं की माझं डिसिजन शुअर शॉर्ट जाणार आहे. मग ते काय करतात? विचार करतात आणि मग विचार करतात आणि त्यानंतर विचारच करत राहतात. यालाच आपण म्हणतो ओव्हर थिंकिंग. आणि ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असा आहे की ओव्हर थिंकिंग तुम्हाला फक्त बिझी ठेवतं तुमच्या विचारामध्ये आणि तुमच्या मनामध्ये, ऑन पेपर, ऑन माइंड. पण ॲक्च्युअली इन टर्म्स ऑफ ग्रोथ ऑफ युअर बिझनेस ऑन पेपर नथिंग इज हॅपनिंग. तुम्ही प्लॅनिंग करत राहता, रिसर्च करत राहता, पण ॲक्शन घेत नाही. आणि रूड बट सिम्पली जर सांगायचं म्हटलं तर क्लॅरिटी तुम्हाला विचार करून येणारच नाही, ती तुम्हाला ॲक्शन्स घेतल्यावरतीच येणार. जेव्हा तुम्ही ॲक्शन्स घेता, जेव्हा तुम्ही काम करता, त्याच वेळेला तुम्हाला कळतं की कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणता डिसिजन बरोबर होता, कोणती डिसिजन घ्यायला हवी होती आणि कोणता डिसिजन घेतल्यामुळे कोणती प्रोसेस अवलंबली आणि कोणत्या प्रोसेसने आपल्याला हा रिझल्ट आलेला आहे. आणि माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून सक्सेसफुल बिझनेस ओनर्स क्लॅरिटी येण्यापर्यंतची वाटच बघत बसत नाहीत, ते ॲक्शन घेत राहतात. भले दिवसाला ती लहान का असेना, एक नवीन कॉल, एक पोस्ट, एखादा व्हिडिओ, एखादा कंटेंट, एखादा ब्लॉग पोस्ट, काही ना काहीतरी सुरू करत असतात आणि त्या ॲक्शनमधून क्लॅरिटी बिल्ड करत राहतात. आणि म्हणून जर तुम्हाला पण तुमच्या बिझनेसमध्ये क्लॅरिटी हवी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग क्लॅरिटी देत नाही, ॲक्शन क्लॅरिटी देतं. आता विचार करत बसू नका. आता हा व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्हाला एक छोटीशी ॲक्शन तुमच्या आजच्या दिवसाची घ्यायलाच पाहिजे.